मी तुझ्या नाशाची प्रतिज्ञा करून युद्धाची तयारी करायला सुरुवात केली आहे. आणि तुला पाहावं तर तू नाच गाण्यात दंग, बाकी रंगेल राजा शोधतोस खरा. नारायण नारायण. काय यादव इतक्या उन्मत्त झाले, माझ्याच अंगावर पोचलेले यादव अखेर माझ्याशी निमक हराम झाले. नाही राज, तुझ्यासारखा राजनिष्ठ सरदार आमच्या पदरी असताना या गोष्टीची आम्हाला दादाही नसावी. महाराज, ही गोष्ट कानी घालण्याकरिता म्हणून मी मुद्दाम तातडीने आपल्या भोवती उपस्थित झालो. पण माझ्या अगोदर या नारदानी आपल्या या गोष्टीची स्वाच्छता केल्यामुळे मी स्वस्थ राहिलो. बाकी प्रसंग मोठा आणीबाणीचा येऊन टेकला आहे. वसुदेव देवकीच्या मुक्ततेसाठी सर्व यादव बायका पोरांसह या लढ्यात सामील झाले आहे. प्रसंगी मथुरेवर स्वारी करण्याची त्यांची मनीषा आहे. तरी महाराजांनी या गोष्टीचा पूर्ण विचार करावा. ठीक आहे, वेळ येताच पाहता येईल. शाबास राजा, अरे तू खरा वीर आहेस. प्रसंग येईल तेव्हा काय ते पाहून घेता येईल. तशातही देवकीला 8व्या गर्भाचे दिवस गेलेले आहेत आणि अशा प्रसंगी तुझ्यासारख्या सम्राटानं या यष्कष्टित यादव सेनेच्या इच्छेला मान देऊन या वसुदेव देवकीला बंधमुक्त करायचं म्हणजे निव्वळ तुझा पराभव तुला मान्य करावा लागेल. नारायण. अशी मानखंडना मला केव्हाही सहन होणार नाही. या गोष्टीचा वचपा अगोदर त्या वसुदेवा देवकीवरच घेतला पाहिजे. या चांडळांना भर दरबारात यावेळी आणून माझी क्षमा मागायला लावतो. अनायराज, शिपायांकरवी वसुदेव देवकीला दरबारात पाठवून द्या. चला तुम्ही निघा. हे अगदी योग्य. या दोघांमुळे तर ती यादव सेना इतकी खवळून गेलेली आहे. तू असं केलंस की भर दरबारात पुढाऱ्याचा अपमान केल्याबद्दल यादव सेना अधिक खवळून मथुरेवर स्वारी करी आणि आज तुझ्या हाती मिळेल. तुला सूड उगवण्याची संधी प्राप्त होईल. नारायण नारायण. दिमाग तर पहा, स्वतःला जणू कोकणचा राजा समजतोय. दिमाग हराम कुठला. बंडखोर वसुदेवा, तुम्हाला बंधनमुक्त करावं अशी यादवांची इच्छा दिसून येते. त्यासाठी ते संग्रामाची तयारी करीत असल्याचं माझ्या कानी आलंय. माझ्याच अन्नावर पोचलेले यादव इतके उन्मत्त व्हायला केवळ तूच कारणीभूत आहेस. तुझ्या प्रोत्साहनामुळे ते इतके बंडखोर बनले. या अपराधाची शिक्षा तुला दिलीच पाहिजे आणि याच्यातून तुला जीवदान पाहिजे असेल तर यावेळी तुम्ही दोघांनी मला शरण आला पाहिजे. अरे प्राणांची शक्य नाही. अरे तुझ्यासारख्या राक्षसाला, नीच नराधमाला शरण येण्यापेक्षा आम्ही दोघही मरण पत्करू. अगदी आनंदानं मरण पत्करू. मरण पण हे मरण इतक्या सहजासहजी मी तुम्हाला लाभू देणार नाही. देवकीच्या पोटी अवतरणाऱ्या 8व्याच्या नाशानं नकाशिकांत झालेल्या कंसानं उघड्या डोळ्याने तुम्हाला पाहावाच लागेल. त्याच वेळी तुम्हाला मरण येईल. लक्षात ठेव. बस झाला बायकी पराक्रम. अरे प्राण कंठाशी आले की खरा परमेश्वर तुला कळेल. अरे दीन दुबळ्यांचा वाली भगवंत असतो हे नीट लक्षात ठेव. पुढे कर हे तुझं पांडित्य. माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला तयार हो. साऱ्या जगाचा मृत्यू माझ्या हाती आहे, समजलास? कृतांताचा कृतांत काळ तो मीच. परमेश्वराचा परमेश्वर तोही मीच. अरे हा तुझा भ्रम आहे, भ्रम. प्राण कंठगता आले की तुला खरा परमेश्वर कळल्याशिवाय राहणार नाही. त्याच वेळी तो कळेल. लक्षात ठेव. असं मग तो परमेश्वर आहे तरी कोण? अरे कंसा, डोळे असून एवढा आंधळा कसा रे तू? अरे एक लक्षात घे, जगामधील प्रत्येक व्यक्ती, अणु, रेणू या सर्वांमध्ये त्या भगवंताची
अंश अंश शक्ती व्यापून आहे. ती शक्ती ज्यावेळी काही कारणाने एकत्र येते त्यावेळी त्याच्यातनं अधर्माचा असत्याचा लय होऊन न्याय नीती धर्म समता यांचा एक नव युग निर्माण होतो आणि त्यामध्ये एकत्र झालेली शक्ती म्हणजे साक्षात परमेश्वर हे असं लक्षात असेल तर यावेळी तुमचा दोघांचा घात करतो म्हणजे तुमच्यातील परमेश्वरी शक्ती आपोआप प्रगट होईल. विचार करू नकोस. अरे विषयाची परीक्षा पाहण्यात काही अर्थ नाही. इकडे ये. अरे या दोघांच्या देखत यांच्या आत्म्याच्या नाशाची प्रतिज्ञा विसरलास? नारायण नारायण. मला अगदी वेळेवर सावध केलास. बंडखोर वसुदेवा ऐक, देवकीच्या पोटी अवतरणाऱ्या आठव्याच्या नाशासाठी यावेळी मी तुम्हाला दोघांनाही जीवदान देत आहे. अरे ही दयाची भीक आम्हाला नको आहे. हर दरबारात आमचा केलेला अपमान, त्या अपमानापेक्षा आम्ही जिवंत मरण पत्करू. नाही नाही हे विचार सहन होत नाही. नारद मुनी अंगाची कशी लाही लाही होते. वसुदेवा, अरे शांत हो. क्रोधानं बेभान होऊन मनाची शांती धडू देऊ नकोस. प्रसंगी शांतीचं पालन करण्यातच माणसाचं कल्याण असतं याची आठवण ठेव. कसा शांत हो नारद मुनी, कसा शांत हो? अहो हृदयामध्ये उत्पन्न झालेल्या त्या अपमानाच्या ज्वाळा त्या सुडाविना कशा शांत होती? या मदांधाना या राक्षसानं आमच्यावरती काय काय अत्याचार केले तुम्हाला ठाऊक असेल. अहो आमची लहान लहान अर्भक या गिधाडानं अगदी हाल हाल करून आमच्या डोळ्यात देखत कार केली. त्यांचे रक्तरंजित चेहरे, छिन्न भिन्न झालेले चेहरे आमच्या डोळ्यासमोर आले की जीव वेडा होतो. मनाचा तोल जाऊन हा वसुदेव वेडा होतो. नको नाथ, जीवाचा असा त्रागा करून घेऊ नका. नारद मुनींच्या आदेशानुसार शांत व्हा. अशानं मला माझी गेलेली सोन्यासारखी बाळा परत का मिळणार आहेत? पत्तरातून देखील दयेचे गोड झरे निर्माण होतात, परंतु या मांगाचं हृदय द्रवणार देखील नाही. पहा पहा कसा माझ्याकडे डोळे वटारून पाहतोय. बाळांचा गर्दन काढ. राक्षस मेला कुठला? ऐक या नागिणीच्या फटकार. हा डवसलेला नागिणीला जर अशी जिवंत सोडून दिली तर कधी काळी दंश करेल याचा नेम नाही. त्यापेक्षा आत्ता थांब थांब. अरे तू अगदीच भित्रा कसा? तुझ्या या किल्ले कोट पहाऱ्यातून ही दोघं निष्ठून जातील ही कल्पनाच मुळे असंभाव्य आहे. नारायण नारायण. विचार कर. ठीक आहे. उन्मत्त देवकी, पहा तुझ्या पोटी अवतरणाऱ्या त्या आठव्याच्या नाशाची ही पूर्व तयारी पहा. देवा, परमेश्वरा! सावध हो लाडकी, सावध हो. परमेश्वरा, अरे काय हे संकट आमच्या डोळ्यासमोर तू ठेवलं? प्रभू परमेश्वरा, आता असाच त्या परमेश्वराच्या नावानं टाहो पडत राहा. शिपाई, या दोघांना फिरून तुरुंगात डांबून ठेवा. या अन्न पाणी देऊ नका, बिलकुल घेऊ करू नका यांची. आणि उदय शंखोदर शुक्लेश्वर यांना गोकुळात जाऊन यादवांची घरदारा धुळीस मिळवून सापडतील तेवढ्या यादवांना बायका पोरांसह दरबारात हजर करा. बिलकुल घेऊ करू नका. जा निघा तुम्ही. मदांना, अजून तरी सावध हो. अजून तरी शुद्धीवरती ये, सन्मार्गावरती ये. सन्मार्ग. अरे हे बघ, तू जनतेवर केलेले अत्याचार, या अत्याचारातून तुझे सैतानी पाश मोडून टाकण्यासाठी
त्या पाशातूनच तुझा मृत्यू तुझ्या डोळ्यासमोर उभा राहील, लक्षात ठेव. मृत्यू चालून चालून पोटात उठला हे सूर, पण अजून सापडत नाही बाबा तुझं ते गोकुळ. नाही रे बाबा, नाही जमत. अगदीच रडत राहत आहेस बाबा तू पण. मला वाटलंच होतं की हे म्हातारडं घोडकं रस्त्यात कुठेतरी अडकणार म्हणून. अरे ही अशी कामं करायला तुझ्यासारख्यांचा उपयोग नाही. माझ्यासारखे धडाडीचे तरुण पाहिजे, तरुण. पण तुझ्यासारख्या जक्कड म्हातारड्याला छे नाही जमायचं. अरे अरे मी म्हातारा. अरे तू ठाकरेच्या तर हकीकत मी नवजवान दिसतो. अरे कुठे माझा हा तेजस्वी चेहरा, अरे कुठे तुझा हा हाडांचा पिंजरा, अरे कुठा माझी बरदार छाती, अरे कुठं तुझी दिसते कांती. आणि म्हणे मी तरुण आहे तरुण. अरे माझ्यासारख्या म्हातारड्याशी दोन हात करायची वेळ आली तर पाय पाठीला लावून पळून जाशील, पळून. अरे जा रे बाबा. हातच्या काकणाला आरशाची गरज नसते. तसाच प्रसंग आला ना तर युक्तीच्या स्वतःच्या स्वबळावरती मी सगळे प्रसंग माझ्या हातावरती मी स्वतः निभावून देण्याची ताकद माझ्या अंगात पूर्ती बांधली आहे म्हटलं. आणि याच माझ्या जोरावरती आणि धाडसाच्या जोरावर देखील मी आजपर्यंत शेकडो नवजवान मी माझ्या पायाशी नमवले आहेत. आणि यापुढे देखील गोकुळातली सुंदर स्त्रियांना मी आपलंस करून घेणार आहे. पण तुझ्यासारख्या जक्कड म्हातारड्याला नाही जमायचं. वाटत कुठेतरी एखादी चमकली, पण जरा सांभाळूनच बरं का. तुला मी ती सांगून ठेवतो, अगदी स्वच्छ सांगून टाकतो. लग्न म्हणजे काही खायची गोष्ट नव्हे. अरे त्यात अनेक विघ्न येत असतात. म्हणजे तू आपला बसशील लाडू तर करंजावर ताव मारीत आणि इकडे कोणीतरी तुझी बायको घेऊन. अरे बाबा, ही सगळी तयारी करून मी लग्नाला उभा राहणार आहे. पहिली व्यवस्था म्हणजे तुझ्यासारख्या उल्लू म्हातारड्याला लग्न मंडपाचं प्रवेशद्वार अजिबात बंद. बर, तुझी मर्जी. बाकी आजकालच्या तरुणांना त्यांचा म्हाताऱ्यावर भारीच रोष बुवा. पण हे बघ, तुला मी सांगतो, जर का संसार सुखाचा करायचा असेल तर वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद आणि अनुभव पाठीशी असावे लागतात. अरे ज्याच्या घरी नाही म्हातारा त्याच्या आग लागे संसारा. आणि तुला माझ्या पावित्र्याबद्दल संशय येतो. अरे हे काळ्याचे पांढरे होईपर्यंत या दरबारात कित्येक आया आणि बाया
माझ्या समोरून अशा लचकत मुरडत गेलेल्या आहेत. पण या शंखोदरानं कधी कुणाही स्त्रीच्या चेहरेपट्टीकडे वर डोळे करून बघितलं नाही. तो काय तुझ्या बायकोकडे बघेल? पण मी सुद्धा काही असा तसा नव्हे. मी सुद्धा ते ठरवूनच टाकलंय. काय या गोकुळच्या मोहिमेत एखादी सुंदरशी नवजवान साधारण 25 फार फार तर 30 वर्षापर्यंत सुंदरशी मुलगी बघून मी लगेच करून टाकतो. लग्न आणि तुझं लग्न छे, अरे तुझ्यासारख्या जक्कड म्हातारड्याला कोणती नवजवान तरुणी पसंत करील? तुला आपलं काही वाटो, पण मला जे वाटतं ते मी स्पष्टच सांगतो आणि नेहमी स्पष्ट बोलतो. यापुढं आयुष्यात तुझं लग्न जन्म अजिबात छे मुळीच शक्य नाही. असं वाटतं? अरे तुला मी परवाचीच गोष्ट सांगतो. सांग. राज दरबारात एक मोठे ज्योतिषी आले होते. त्यांना मी माझी पत्रिका दाखवली. बरं, मग त्यांनी अगदी असं स्पष्ट भविष्य वर्तवलं की या वर्षी मला 7व्या भारताचा योग आहे. असं सांग. आणि बघ, हे ज्योतिषी कोणी असे तसे नसून या गोकुळच्या मोहिमेत आमच्या कंस महाराजांचाच विजय होणार असं ज्याने भविष्य वर्तवलंय त्यानेच मास देखील भविष्य वर्तवलंय. छत! अरे असल्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. तो ज्योतिषडा कितीही झाला तरी तुझ्यासारखं लग्नाला हापापलेला असणार. त्याला दुसरं काय दिसणार? अरे मी तुझं भविष्य वर्तवतो. अरे उभ्या जन्मात काय आयुष्यभरात तुझं लग्न जमणं छे मुळीच शक्य नाही. म्हणजे तुझ्या पत्रिकेवर सुद्धा विश्वास नाही राहिला. पण हे बघ, जेव्हा एखाद्याचं नशीब फळफळायला लागलं की लक्ष्मी स्वतःहून आमच्या पायाशी लोळण घेते. तशीच एखादी सुंदरशी युवती जेव्हा माझ्या पायापर्यंत लोळण घेत येईल तेव्हाच तुझे डोळे उघडतील. समजलं? उघडे दे डोळे. अरे बापरे, कसला आवाज येतोय हा? अरे खात्रीनं भूत असणार रे. बाबा 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 भूत. अरे बाबा अरे अरे घाबरतोस काय असा? नेमळतच आहेस म्हातारा. अरे असे घाबरून तर कुठली कामं होतात? दिसतो. स्वारी कशी रुम झुम रुम झुम पावलं करीत इकडे येत आहे. काय तिचा झोक, काय तिचा झोक. माझा तर कलिजाची खुश होऊन गेलाय. रुम झुम रुम झुम रुम झुम रुम झुम
ते 2 कोसावर नेऊन उभा ठेवा. 2 कोसावर. नाही तर याचा सिसेमिरा माझ्या मागे लागून हाती येणाऱ्या सावस्कर निष्ठायचं असंच करूया. बापरे, केवढं हे केस, लांब 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 केस. बापरे, छे, आता पळू तरी कुठं? अगं बाई, लपायला देखील जागा दिसत नाही. छाती कशी धडधडायला लागली. परमेश्वरा, आता माझी रात सर्वच रे बाबा. आता माझी रात सर्वच तुलाच आहे. या पाखराच्या नादापायी धावता धावता प्राण कंठाशी आले. पण पाखरू हातचं निसटलं ते निसटलं. आता या रंगेच्या पाखराला शोधू तरी कुठं? साडीत तर लपलं नसेल. इथं तर मुळेच दिसत नाही. गेला कुठं? मला वाटतं जीवाची अशी पायपीट करण्यापेक्षा या झाडीत थोडा लपून बसावा. हे नाही तर दुसरं एखादं पाखरू नक्कीच सापडेल. नाही दोन धरवर पुन्हा एकदा या झाड नीट तपासून बघावा. अरे सापडले की नाही? अरे जास्त वाटवाट करशील ना तर तुझा जेवण घेईल. पण माझ्याशी लढायला तयार आहेस ना? पण काय बोलत नाहीस? बघतो कसे बोलत नाहीस ते बघतो. भर रस्त्यात अशी स्त्रीची अवघड घ्यायला लाज नाही वाटत? पण तुला शुक्लेश्वर बाबा केवढ्या मोठ्या नदीला बाबा माझ्या पोटात पेरून का उठली रे? म्हटलं स्वारी मध्येच कुठे धडकली काय कळलं नाही. जाऊ दे, आपले तात आपलं जोड. हेच का तुझे अनुभवाचे धडे बाबा? चांगला गुरु भेटलास ने का? म्हणजे आजकालच्या सुंदर तरुणींना माझ्यासारख्या वडील माणसांचे आशीर्वाद आणि अनुभव पाठीशी असावे लागतात. हेच का अनुभवाचे धडे तुझ्या? चांगलं रे बाबा, चांगला गुरु भेटला. अरे अशे का करून कुठल्या जबरदस्तीने बायका पटतात? दाखवतो आता तुला मी. सुंदर युवती पटकन पटवून दाखवतो आणि तिला लक्षात घेतो.
सुंदर तरुणी, या सुंदर वीराकडे तरी पहा. अगं पहा तरी, अशी लाजू नकोस. इकडं बघ, इकडं बघ, पहा तरी इकडं. माझ्या या सौंदर्य तेजाने तुझे डोळे दिपून जातील. तुझ्या मनामध्ये, हृदयामध्ये प्रेमाच्या उर्मी उठतील. आणि पौड्याप्रमाणे दिसणारे तुझे हे लाल लाल ओठ माझ्या ओठाकडे आपोआप धाव घेतील. आणि मग तू आणि मी. मूर्खा गळो बाजूला, बराच शहाणा दिसतोस. माहित्या वेळावर नागोबा म्हणायचो. अरे हे माझे शिकार आहे आणि तू घ्यायला बघतोस होय, तर हो बाजूला. माझं हिच्याशी लग्न ठरलंय, समजलंस का? अरे होय ना शंका, ग सुंदरी. विचार 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 सुंदरी विचार. अरे शंखा, तिला असं काय सारखं विचारतोस रे? कोणती तुझ्यासारख्या जक्कड केस पिकलेल्या म्हातारड्याला कुठली नवजवान तरुणी पसंत करेल आणि हा धोंडा जो आहे ना तो गळ्यात बांधून घेईल? चल, तुला काही वाटो हा, पण मी सांगतोय तिचा माझ्यावर आणि माझा तिच्यावर डोळा आहे. तिला नवरा म्हणून मी अतिशय सुंदर आणि पसंत आहे. पण तुझ्यासारख्या जक्कड म्हातारड्याला हे नाही जमायचं. पुरे झाली तुझी ही बडबड. अरे मी जरी दिसायला म्हातारा असतो तरी माझ्या या सुंदर चेहऱ्याकडे बघून कोणतीही स्त्री लग्नासाठी तयार होईल असं ते या शंखोदराच्या चेहऱ्यावरून जळतंय. अरे बाबा, पोकट डाऊन कशाला? तिलाच विचार, म्हणजे तुझी खात्री पटेल. असं म्हणतोस? बस, विचारतोस. विचार. हे प्राणप्रिय बोल दोन मंजूळ शब्द बोल. मी तुझाच आहे आणि तुझाच राहील असं एकदा तुझ्या सुंदर मुखातून सांग बरं. हे बघ, तू सांगशील ते सगळं मी करीन. तुझा स्वयंपाक मी करीन, भांडी घासीन. इतकंच काय, तुझी लुगडे सुद्धा मी धुवीन. तुला चालायला जमत नसेल तर खांद्यावर घेऊन सुद्धा चालवत नाही. तू सांगशील तसा लागेल. तुला पूर्ण सुखात ठेवी. तुझ्या पायातला पैजण होऊन राहील. ए सुंदरी, अगं तुझ्या पायातला जोडा होऊन राहील मी बरं. मी तुझ्या पायातला जोडा होऊन राहील. माझ्याशी लग्न करशील ना तर वा 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 सुंदरच. कारण माझ्यासारखा सुंदर जवान तुला कुठेही सापडणार नाही. आणि या झक्कड म्हातारड्याशी लग्न करशील ना तर आयुष्यभर शंख तुझ्या समोर शब्द बोलशील ना तर या तलवारीनं तुझा मुंडका उडवून टाकेल. समजलास? अरे जा रे, तुझ्या दरडावलेला भीक घालणारा वीर नाही. असेल हिम्मत तर चालव तुझी तलवार. माझा पराक्रम तरी या सुंदर तरुणीस पाहावयास मिळेल. हो की नाही ग? काय होऊन जाऊ दे. म्हाताऱ्याला काही जमत नाही. माझी नाही ती. जास्त वेळ समजलं नसेल. युक्तीनेच काहीतरी
असे भांडू नका. माझं म्हणणं तरी नीट आहे. ऐकून घे ऐकून घे. हा, आता आपण बर. बंगाली कोशिंबीर खेळ बर आणि जो पहिल्याने मला पकडेल त्याच्याशीच मी स्वखुशीने लग्न करेन. मी पहिला मी तरुण आहे मी पहिला. द्या तुमचे शेले. हा माझा घे पहिला. नाही 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 माझा पहिला. माझा पहिला. ते माझा पहिला. माझा माझ्याशी लग्न करणार ना. बर तुझा तर तुझा होऊ दे तुझा मला सारखं. आता हळू मीच लग्न करणार. मीच शोधू का ग शोधू का शोधू का तुला. मलाच सापडणार ती. नाही रे मलाच सापडणार ती. आणि तिचा आणि माझा पूर्वजन्मीचा मीच लग्न करणार. ती लग्न माझ्याच गळ्यात घालणार आहे काय. बरे सापडली. अरे कोण शंकोदर. अरे बापरे म्हणजे ती आपल्यावर हातावर तुरी देऊन पळाली म्हणायची. असून काय बघतोय. चल लवकर तिचा पाठलाग करू. चल लवकर. तुरी देऊन आमच्या हातावर तुरी देऊन पळाला होतात नाही. आता कुठे पळून जाल. थांबा तुम्हाला या आम्हाला बांधून ठेवतो म्हणजे मग पळायची हे नाही. पळून जाणार नाही. इकडे बांधून ठेवले इकडे. अरे हा खांब मजबूत आहे इकडे. या इकडे राहायचं उद्या नीट. पळू नका आता. आमच्या हातात बऱ्याच सापडल्यात तुम्ही. असं पाहत काय राहिलात. हे तुमचं गोकुळातलं भिकार झोपडं नव्हे. कंस महाराजांचा राजमहाल आहे. राजमहाल समजलात. राजमहाल असो की राक्षस महाल असो आम्हाला काय येतं. अनन्य अत्याचाराने भरलेल्या आपल्या अपवित्र महालापेक्षा आमची पवित्र भिकार झोपडीच आम्हाला अधिक आवडतात. कोण म्हणतो हो पहावा पवित्र म्हणून. तुम्ही माझ्याच राज्यात माझाच अपमान. या सम्राटाचा अपमान म्हणजे प्रत्यक्ष यमाचं आव्हान. हे जाणूनही इतक्या धाडसी बनलात. बघा किती या दासी आहेत. दासी त्या दासी वर केवढ्या मिजाशी यांच्या आहे. फाशी दिला पाहिजे ना. फाशी. पण अगोदर यांना बाहुपाशी कवटाळू या उन्मत्त यादवांच्या पुतळींना भ्रष्ट केल्याशिवाय हृदयातील सुडाची आग शांत होणार नाही. जसे महाराज महाराजांची इच्छा किती मादक सौंदर्य आहे. असलं सौंदर्य त्या भिक्कार झोपड्यांपेक्षा या राजमहालातच अधिक शोभून दिसेल. या अशा जवळ या. बिलकुल घाबरू नका. खबरदार पुढे पाहून लागशील तर. लाज नाही वाटत स्त्रियांच्या अंगावर हात टाकायला. न्यायी राजा आणि अपलांचा कैवारी म्हणून स्वतःच्या स्तंभाने स्वतःचे पोवाडे घालतोस आणि जगाच्या डोळ्यात धूळ टाकून आपले राक्षसी अत्याचार करतो. तर दूर हो निर्लज्ज कुठला. खरं आहे तुमचं म्हणणं. पण आज समजून देखील उमजेन असं झालंय. लोखंडाची पहार वाकेल पण माझं मन वाकणार नाही. अशा जाचा कीर्तीचा दरारा त्रिखंडात गाजतोय. तोच हा कंस तुमच्या या सौंदर्यावर मोहून होऊन तुमचा दास व्हायला तयार झालाय. या अशा जवळ या. हे तुमचं भाग्य समजा. माझ्या मनाप्रमाणे वागाल तर रंकाच्या राण्या करीन. सोन्याच्या अंबारीतून मिरवीन. पण जर का नाकाबल झाला तर राह फुलाप्रमाणे कुस्करून टाकीन. तुझ्या या वैभवाला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. मृत्यूचं भय विणाऱ्याला आमच्या देहात जीव असेपर्यंत तुझ्या पापी वासनेला आम्ही मुळीच बळी पडणार नाही. इतका दिमाग पाहतो
पाहतो आता तुम्ही कशी सुटता ते. सोडा 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 वाचवा भाऊ, आमच्या अनुरागताई वाचवा. सोडा. हा? ज्यानं प्रत्यक्ष आपला जन्म देत त्या पित्याला भीक घातली नाही, न्यायासाठी बहिणीला जुमानली नाही, तो थोडा तुमच्या इच्छेला मान देईल. हा? आमा पळून पळला पुढं. शिकारी अशी जाळात सापडलेली शिकार सोडत नसतो. या अशा जवळ या, नाही तर नाहक कुणाला बळी पडाल. अरे शिलापायी प्राण गेला तरी बेहत्तर, पण तुझ्या अत्याचारास आम्ही मुळीच बळी पडणार नाही. असं असेल राक्षसा, तुझी ही अनन्वित राक्षसी कृत्ये अखेर तुझ्याच कुणास कारणीभूत होती. या बोलाची नीट आठवण ठेव. खून कुणाचा खून, पण त्या अगोदर तुमचा खूनच तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावयास लावतो. नारायण नारायण. जेव्हा तेव्हा ही उभी शेंडी माझ्या इच्छा आड येते. बळा, शक्य तितक्या लवकर बळा, नाही तर मिळालेलं जीवदान गमावून बसाल. परमेश्वर जेव्हा ऐकावं तेव्हा ईश्वर. नारायण नारायण. औसा, अरे असा कावरा वावरा काय बघतोय? माझ्या इथं येण्यामुळे तुझ्या रंगाचा बेरंग तर झाला नाही ना? नारायण नारायण. उलट तुझ्या येण्यानं नवल काही विशेष समजेल म्हणून मी थोडा आनंदित होतो. नवल विशेष असं काही नाही, पण यादव सिन्हा मात्र युद्धाची तयारी करत असू. नांगोर मुसळ कोयते कुऱ्हाडी हे जे काही मिळेल त्याची सगळी जमवाजमव करीत आहे. आणि देवकीच्या पोटी जन्म घेणाऱ्या परमेश्वराची रात्रंदिवस आराधना करीत आहे. अरे भावाचा भुकेला भगवंत भक्तासाठी कुठे कधी कसा प्रगट होईल याचा काही नेम नाही. तुझी आपली बडेपोट तयारी असली म्हणजे भीती नाही. तसे याची पंचायत तुला नको. देवकीचे प्रसूतीचे दिवस जसजसे जवळ येत चालले तशी माझी झोप उडत चालली आहे. जन्मात ना की लगेच त्याचा शेवट करून टाकतो. उत्तम, पण हे काम स्वतः जातीनिशी केलं पाहिजे. पहारे कार्यांवर विसंबून राहिला तर सगळा अनर्थ घडून येईल. काय मी जातो, माझी उपासनेची वेळ झाली. पण राजा तू मात्र सावध राहा. काय सावध राहा. नारायण नारायण. सावध राहा. सावधच आहे मी. मत यादवांनो, देवकीच्या पोटी अवतरणाऱ्या त्या आठव्याच्या नाशानं खरा परमेश्वर कोण हे तुम्हाला नक्कीच कळून येईल. पण आज एकाएकी माझ्या हृदयात ही धडधड कसली ती पहा. एकुलत्या एका बहिणीची लहान अर्भक रक्तानं माखलेली एक सारखी ओरडून सांगत आहे, मामा तुम्ही आहेस, मामा तुम्ही आहेस. माझ्या आजोबाला माझ्या पित्याला महाराष्ट्राला बंदीत कोंडलायस. निरपराधांची अवलांची अब्रू घेतलीस. गरिबांचे घरदारा धुळीला मिळवलेस. साऱ्या माणूस कृत्यांचा दाम असेल तुला द्यावं लागेल. हा कोण माझ्यावर चाल करून येतोय? शंख चक्र गदा पद्म घेतलेला कोणीतरी काळ माझ्या समोर येतोय. ये म्हणावं, तुझ्या सारख्या काळाचा गर्दन काळ आहे मी. तिथंच तुझी ही सारी आयुध माझ्या या शक्ती पुढे निष्फळ आहे. ये खुशाल ये तुझ्यासारख्या सैतानाचा गर्दन काळ आहे मी. अजूनही मागं हटत नाहीस. सम्राट कंसाची अवज्ञा करतोस.
माझ्या या शस्त्रानं तुला छिन्न विछिन्न करून टाकतो. नाही नाही चुकलो मी. क्षमा असेल. मा अगं तू जरी काही म्हटलं तरी मी तुला भित्री भागूबाईच म्हणणार. बिचारांचे डोळे बांधूनच ना तू पळवाट काढली. तुझ्या जागी मी असते तर त्यांच्याशी 2 हात करून चांगलीच फोडमेली फिरवली असती मेल्याची. अगं चांडांचा भारी चुचवाट झाला या गोकुळात. छे अगदी दुष्ट आहेत मेले. पावसाच्या हिवावर हवा सारखा घाबरट निघार आलीच असतात. त्यातलं त्यांना आपण माणूस आहे म्हणून तर त्यांनी आम्हाला पळवून नेलं. म्हणजे खरोखरच त्याने तुम्हाला पळवून नेलं होतं की काय? मथुरेची राणी होण्याचा मान तू घालवलाच म्हणायचा. तू अगदीच वेडी आहेस झालं. अगं तुला मऊ मऊ बिछाण्यांवर ऐश्वर्यात लोळायला मिळालं असतं. भरजरी लुगड्यांनी आणि हिरे माणिकांनी तर ती अप्सरेसारखी शोभली असतीस. कितीतरी दासी तुझ्या सेवेला राहिले असते. असल्या राजवैभवाला नाथाडून त्यांच्याशी 2 हात करण्याची दुर्बुद्धी तुला कुठून आठवली म्हणायची? छे कम नशिबीच ग बाई तू, कम नशिबीच. मला नकोच बाई असलं वैभव. श्रीमंतांच्या हातातली बाहुली होण्यापेक्षा गरिबाच्या हृदयाची सावली मला अधिक आनंद देईल. हो कळलं मला. त्या पेंद्याशी लग्न करायचं तुझा विचार वाटतंय का? कसं एका माणसाचं गुपिताचं ओळखलं खरं की नाही? तरीच तू प्रत्येक वेळी माझ्या बरोबर याचे टंगळ मंगळ करतेस. कसं गुपित आहे ना हे अचूक. पुरे झाली बाई थट्टा. कशाचा नाही पत्ता. जमेल तेव्हा खरं. बाई हे पहा हेच ते मेले कंसाचे दूध. चल आपण इथून पळून जाऊ. नाहीतर आमचा पिच्छा सोडायचे नाहीत नेले. अगं हा चाललीस कुठं? लागलीस का पण भागूबाई सारखी पळायला? हा अशी घाबरू नकोस. आपण जरा तिथे लपून बसू. अरे, पहा मेल्यांची कशी गंमत करते. चल चल. या गोकुळातल्या स्त्रिया भारी चपळ बुवा. आता इथं अगदी अप्सरेप्रमाणे नाचत होत्या आणि आमची चाहूल लागतात क्षणात कुठे गुप्त झाल्या. खरंच म्हणायचं आम्हाला घाबरून कुठंतरी लपून बसल्या असतील. आहेच तसं आणि आहोतच तसे पराक्रमी वीर. काही म्हणा पण या गोकुळातल्या या मात्र भारी सुंदर बाबा. आमच्या जर बघितलं तर मधुरातल्या रूप नाही, रंग नाही, म्हशी सारख्या काळ्या कुळकुळीत. मला वाटतं हे गोकुळ म्हणजे सुंदर स्त्रियांचा बाजार आहे, बाजार. आणि असल्या अप्सरांशी संसार करायला आपल्यासारखे रंगीत नवजवान तरुण पाहिजे, तरुण. पण या दुराख्यांना यांच्याशी संसार करायला मुळीच नाही जमायचं. अजिबात जमणार नाही. अगदी बरोबर. असल्या अप्सरांना आम्हीच नवरे योग्य आहोत नाही का? मग हे जमणार कसं? लागला रडायला. अरे असं रडून का कोणी मुली मिळतात किंवा बायका मिळतात? अरे त्याला एकसारखा प्रयत्न करावा लागतो. पण तुझ्यासारख्या जक्कड म्हातारड्याला हे नाहीच जमायचं. एक काम कर, या रस्त्याचं फाटक आता तू रोखून धर. मी ही साडी इकडे तिकडे साडी झुंडाळून पाहतो. लागलं एखादं पाठवू आपल्या हाताला तर जमलंच आपलं. एक टाळी. चल.
जा का काय रात्री बसली वाटतं त्याची पण नसली वाटतं. शंखोदरा, ए शंखोदरा, आता वाजू रे तुझा बाबा शंख. नाही तर आपलं लग्न आणि मरण गोकुळात एकत्र दिसतंय बाबा, एकत्र. मेले कसं लग्नाला उतावळे झाले ते काय लग्न हवं तुझ्या पाया पडतो, माझ्या बद्दल या करा, पण मारू नका. विरोध तुमच्या वाटेला येणार नाही. मी तुमच्या पाया पडतो. या पुढं गोकुळात पाय देखील ठेवणार नाही. अगदी तुमच्या गळ्यात शोभतो. ते काय मेल्यांना सोडून पुन्हा जर का गोकुळात असा धुमाकूळ मांडाल तर गाठ आमच्याकडे आहे. दुसऱ्या जणात असू द्या. केमिस्ट्रीच्या जागी बाई वीर कुठले चल ग. बापरे, बागोबाई, पाहिलंस या महिलांचा पराक्रम. अरे आजकालच्या स्त्रिया पुरुषांप्रमाणेच पराक्रमी आहे. मला वाटतं यापुढे आपण यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही, आणि यापेक्षा आपण आपली मथुरेची वाट धरलेली बरी. अरे जीव सलामत तर चोकऱ्या 50 झाली तेवढी शोभा पुष्कळ झाली. अरे जर का ही बातमी कंस महाराजांच्या कानावर गेली तर स्त्रियांकडून अपमान सहन केल्याबद्दल ते आपले गाढवावरून धिंड काढायला मागे पुढे बघणार नाही. तू अगदीच मूर्ख आणि मेंबळट आहेस बाबा. अरे वेळ मारून कशी न्यावी हे तुला नाकात व्यसन घातलेल्या नंदी बैलाप्रमाणे तुला कितीही शिकवलं तरी छे तुला मात्र नाहीच जमायचं. अरे माझ्यासारखे अकल्लवान तुझ्या पाठीशी आहे म्हणून आतापर्यंत निभाव लागला. असं घाबरून जगात कसं चालेल. अरे वीर से गंभीर तोच खरा वीर. पहा तर खरं महाराजांच्या कारी नेमका मंत्र मारून गोकुळाची कशी धाण उडवतो ती. पण तुझ्यासारख्या मेंबळट आणि जक्कड म्हातारड्याला छे नाही जमायचं. तू काय वाटतेस ते कर, पण मी आपला जातोच कसा. मी मथुरेलाच निघून जातो. तू जर इकडे त्यांच्या मागे घुटमळून मेलास तर हा शंख जर काही परत तुझ्या मदतीला येणार नाही. जातक मिळतो. गेला लेखाचा अगदीच मूर्ख दिसतो बाबा. आपण सुद्धा इथं जास्त वेळ काढण्यात काही अर्थ नाही. आधीच महाराज यादवांच्या वरती कोपलेले आहेत. त्याच्यातच आपण ही गोष्ट त्यांच्या कानी घातली की आगीत तेल ओतल्याप्रमाणे ते अधिक चवताळून उठतील आणि आमच्या अपमानाचा बदला घेतल्या वाचून राहणार नाहीत ते. मी आहे तसा शूरवीर पराक्रमी.
न समय तू अशी चिंतित का दुःखित का छे, आपल्याला काहीतरीच वाटत असेल. काहीतरीच अगं तुझ्या डोळ्यातलं पाणी बघा हे बघ अगं मनातली गुपित लपविता येते पण डोळ्यातलं पाणी नाही लपविता येत अगं वेडे हे बघ गेलेलं सुख आपल्याला परत का मिळणार आहे पण देवकी ते अश्रू मागे दे आणि आता हाच पाहू कशी कशी हसू? माझ्या संसाराचं हसं झालं तिथं आणखी हसायचं काय उरलं? आठवणी सरशी जीवाचा अंगार होतोय माझ्या. नाथ, खरंच सांगते प्राण गेला तरी या खेपेस त्या राक्षसाचा अत्याचार मी मुळीच चालू देणार नाही. आज माझी छकुली बाळक केवढी मोठी झाली असती. आई आई अशी प्रेमाची हाक ऐकताच त्यांना कडेवर नाचवून त्यांचे गोड गोड पापे घेण्यात मला किती किती धन्यता वाटली असती. मातेचा हा स्वर्गीय आनंद हिरावून घेताना त्या राक्षसाला माझी दया सुद्धा आली नाही का हो? माझी छकुली बाळक लाडके धीर धीर धर अशी रडू नकोस परमेश्वरा अरे कशाला तू आम्हाला जन्माला घातलंस काय सोहळे आमच्या समोर वाढून ठेवले अरे सत्याचा वाली आणि दीनांचा कैवारी असं तुला म्हणतात रे हे तुझं ब्रीद तू विसरलास परमेश्वरा आमची तुला दया येत नाही का बोल भगवंता बोल की तूही रागावलास आमच्यावर अरे देवालाच तर अशी पाठ फिरवली तर भक्तांना कुणाकडे पाहायचं नाही आता हे अत्याचार सहन होत नाही असले अत्याचार सहन करण्यापेक्षा देवकी या अत्याचाराला बळी जाण्यापेक्षा त्या परमेश्वराच्या मंगल चरणापाशी हा कपाळ मोक्ष केलेला काय बाई नाथ, हे काय बरं भलतं? असा अविचार करू नका. भाव भुकेला भगवंत भक्तांना कधीच उपेक्षणार नाही या नारद मुनींच्या शब्दांची आठवण मनी आठवण आणि ते दयाघन प्रभूच्या चरणी काळ गांठा. परमेश्वर निश्चितच आपल्यावर कृपा करेल. ठीक तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ परमेश्वरा अरे हिच्या मुखात नाही बोलविणार तूच आहेस तूच
निसटून गेले. आणि परमेश्वराच्या नावाचा नुसता नाम घुमतोय. अंडाखोर वसुदेवा, काही वेळा बजावून देखील तू आपला हे का सोडायला तयार नाहीस. मग पहा आता. अरे मदांधा, तू माझी पूजा उधळून टाकलीस रे. पण विचार कर, या तुझ्या उत्तम कृतीनं तू तुझ्या स्त्रियांचं सौभाग्य स्वतःच्या हातानं पुसून टाकलंयस. पण त्या अगोदर हा कौस देवकीचं सौभाग्य अशा रीतीने पुसत आहे. आलं का प्रत्यंत? पाहिला सत्याचा प्रभाव. कंसा, अरे अजून तरी शुद्धीवर आणि राजनीतीचा मार्ग स्वीकार. कशाला मरण उडवून घेतोयस? महाराण, गावगाव या पोकल मालकांना तुम्हालाच यावेळी मरणाची यमायातना दाखवली असती. तुमच्या डोळ्यात देखत त्या 8व्याच्या नाशाच्या प्रतिज्ञा पूर्तीसाठी तुम्हाला यावेळी मी जीवदान देत आहे. वसुदेवा, पुन्हा निक्षून सांगतोय, यापुढे जर का तुझ्या तोंडून त्या परमेश्वराच्या नामोच्चाराची घोषणा झाली तर प्रत्येक नावाबरोबर तुझ्या पाठीचा कातडा सोलला जाईल याची याद राख. प्रभो, प्रसूती वेदना आणि तशाच संकट भावना, हे दुहेरी दुःख या देवकीला कसं समजलं? भगवंता, या समयी तू सहाय्यभूत हो. कुठं आहे तो सैतान? ही बंदीशाळा फोडून त्याला ठारच मारून टाकतो. लाडके, हळू बोल. असं भलतं बोलशील तर तो चांडाळ या क्षणी तुझा कपाळ मोक्ष करून टाकेल. बाबा, असे घाबरू नका. बाबा, किती गोड शब्द. मी स्वप्नात तर नाही ना? नाही, मी पूर्ण जागृत आहे. मग हे बोल देवकीचे. मन कसा अगदी गोंधळून गेलं. नारायण. वसुदेवा, अरे गोंधळून जाऊ नको. आकाशवाणी सत्य होण्याचा वेळ अगदी समीप येऊन ठेपला आहे. पहा, नारद मुनी, धन्य झालो. आता याच वेळी तुम्ही आम्हाला मार्ग सांगा. मुनिवर्य, पहा किती गोंडस बा. मुनिवर, कसंही करून या बाळाचे प्राण वाचतील असं काही काही काळजी करू नको. यावेळी सारे पहारेकरी स्वस्थ घोरत पडलेले आहेत. आता अधिक वेळ न दवडता या बालकाला घे आणि असाच तुरुंगाबाहेर हो. बाहेर राक्षस वेशामध्ये जो गोप उभा आहे तो माझाच असून तो सांगेल त्याप्रमाणे वागून लवकरात लवकर इथे परत ये. धन्य झालो. जा या बालकाला घेऊन त्वरित जा. प्रभो, तुझी लीला अगाध आहे. जा वसुदेवा.
वसुदेवा, परमेश्वर तुझा पाठीराखा आहे. जा जा आणि लवकर परत ये. जा. भक्त काधा काही काळजी करू नको, निश्चिंत राहा. देवकी, देवकी, घरी आर्य पत्नी आहे. पहा, अगं प्रसंगाशी असं धैर्यानं झुंजत राहा. दीनदयाघन परमेश्वर तुमचं रक्षण करी. येतो मी. नारायण. असे खेकड्यासारखे पाहत करायला हे ते पोलीस काऊन वा मागं. चंडाळा, अजूनही तुझी माणुसकी उरली नाहीये का? चालता हो इथून. प्राण गेला तरी हे मूल मी तुझ्या स्वाधीन करणार नाही. असं वसुदेवा, तुझ्या सत्यवचने या नावलौकिकाला कलंक लागू नये असं जर तुला वाटत असेल तर हे मोल माझ्या स्वाधीन झालंच पाहिजे. तर त्याच्या स्वाधीन. दादा, दादा, अजूनही तुला आमची दया येत नाही का?
वाटल्यास माझे प्राण घे, परंतु या बाळाचे प्राण वाचव दादा, या बाळाचे प्राण वाचव. तुझा जीव घेऊ, तुझा जीव घेऊन मला काय मिळणार आहे? मला माझी प्रतिज्ञा शेवटाच नेलीच पाहिजे. तुमच्या डोळ्या देखत या 8व्या अर्भकाला ठार करून मी माझ्या हृदयातील आग शांत करणार आहे. आता अधिक वेळ न गमावता हे मूल माझ्या स्वाधीन कर, नपेक्षा तूही प्राणास मुकशील. दादा, नको रे, नको रे असा कठोर हो. एवढी या बाळाची भिक्षा तरी मला घाल. बोल, बोल भाऊराया, मला घालशील ना ही भिक्षा? बोल, घालशील ना भिक्षा? सुगला
विचार ती कसं चेक आपते ते मावळत चालते मन कसं विचल घालू का ही भिक्षा घालू का पण माझी प्रतिज्ञा यावेळी मायेतून सर्व पाश तोडून टाकले पाहिजे हृदयातील सर्व कोमल विचार जळून टाकले पाहिजे नाही तर ही भूतदया केव्हा ना केव्हा तरी माझाच घात करण्यास तयार होईल शक्य नाही मी माझी प्रतिज्ञा शेवटास नेणार तू माझी बहीण नाहीस आणि मी तुझा भाऊ नाही मला आता जास्त वेळ धीर धरवत नाहीये दे 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 त्या मुलीकडे खबरदार माग हो चांडाळ माग खवीस कुठला आगणे पास कर हे तुझ्या फुटकार बऱ्या बोलानं हे मूल माझ्या स्वाधीन कर नपेक्षा तूही प्राणास मुकशील याची याद राख चालेल परंतु या देहात प्राण असेपर्यंत हे मूल मी तुझ्या स्वाधीन करणं शक्य नाही असं पाहतो तुझा तो पराक्रम नाही दे दे नको. दे त्या मुलीकडे नको. दे नको. दे नको. असं घेतोय. नको, दादा, नको. दे. नको या मुलाला मारू नको. दे. दादा, नको. नको. दादा, नको. दादा, नको मुलाला. दादा, नको मारू. पहा यादवांनो पहा या तुमचा परमेश्वर हा परमेश्वराचा परमेश्वर हा काऊस अशी जागृत करीत आहे तुझा वैरे फुलोटी सुखानं नांदत असून तुझ्या संतांनी पाशाचा शेवट तुझ्या सुख होईल ध्यानात ठेव. कोण आहे माझा मृत्यू ये असा समोर ये मी काळाचा काळ कृतांत